हे मुजुमदारांचं कार्टेल लईच खमकं निघालं की काही झालं तरी थकतच नाही. माझा तर जीवच गेला असता बाई. नाही 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 दीपे, याला माघार घ्यायला लावलीच पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. ताई, हा आपल्या एक गोष्ट लक्षात कशी आली नाही? काय म्हणजे धैर्य भाऊजींनी जरी आपल्याला किंवा घरातल्या कुणालाच काही सांगितलं नसेल की ते कुठे आहेत, पण सावीला तर नक्कीच कळवलं असेल ना की ते कुठे आहेत ते. अय्यो हो की ग, अगं माझ्या पण नाही आलं लक्षात. आपण तिला कॉल करून विचारूया का? हा मी लगेच करते तिला फोन. तू कॉल कर, मी ना बाहेर लक्ष ठेवते, कोणी येत नाही ना बघा. हा कर. हॅलो सावी, नीता बोलते. तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, म्हणजे बिझी तर नाही ना तू? नाही, बोला की. असा अचानक फोन केला तुम्ही? ते तुला विचारायचं होतं, धैर्य भाऊजी कुठे आहेत तुला माहितीये का ग? अगं काय झालंय, 2 दिवस झाले त्यांचा काही फोन नाही, मेसेज नाही. घरातले सगळे टेन्शन मध्ये आहे ग. मला काय वाटलं आम्हाला नाही माहित, पण तुला तर नक्कीच माहिती असेल ना ते कुठे गेलेत ते. हॅलो हॅलो सावी, हॅलो, तुलाही नाही माहित का ते कुठे आहेत ते? वहिनी, धैर्य इथंच आहेत. इथंच म्हणजे? अच्छा अच्छा, तू सुद्धा मुंबईत आहेस का? नाही, इथंच म्हणजे धैर्य कोल्हापुरातच आहे. आमच्या घरात. काय? धैर्य भाऊजी तुमच्या घरात आहेत? अगं पण आम्हाला तर सांगितलं की मुंबईला चाललेत म्हणून. आणि तुमच्या घरी? टायगर, चेहऱ्याचा रंग का उडालाय? काही नाही आई. कोणाशी बोलत होतीस? कोणाशी बोलत होतीस? एस कोण आहे? हॅलो हॅलो, ताई, अगं लवकर ये ताई. टेन्शनचं वातावरण आहे घरात आणि तुला गप्पा मारायचे सुचतायत? मूर्ख कुठली? सॉरी आई. सॉरी काय? एक कप चहा बनव माझ्यासाठी. इथे डोकं फुटायची वेळ आली, काय सुचत नाहीये मला.
हॅलो हॅलो कट का केला अचानक? सकाळपासून उपाशी आहे. त्याच्यात ताप पण आहे. तरी माझ्या प्रेमाखातर चिकरीनं काम करायला. असंच काम करत राहिलं तर चक्कर येऊन पडतील. काहीतरी करायला पाहिजे मला. धैर्याला हुडका हे काय काम आहे होय? भास्कर, मला तर वाटायला लागलं ना की आपण मुजुमदार निवास मधले नोकर आहेत. काय करणार दादा, धैर्य लाडका आहे ना आईचा. तो फिरतोय बाहेर कामासाठी आणि आपण बिनकामाचे बसलो असतो घरात, असं आईचं म्हणणं आहे. ती आई तर आपल्याला कायमच कामाला लावत असते. नाही, मजा फक्त धैर्यच मारणार आणि आपण काय करायचं, त्याला हुडकत बसायचं इकडे तिकडे. अजून हुडकायला सुरुवात पण नाही केली, तू वैतागलास. अरे पण मी म्हणतो हुडकायचा कशाला, हुडकायचा कशाला, जाऊ दे ना, मेला असेल कुठेतरी. हा, धैर्य आहे तो, मेला नसणार 100%. हा, गायब झालाय. गायब होऊन काहीतरी मोठा प्लॅन करत असणार. ऐन मोक्याला असा मोठा धमाका करून प्रकट होणार असणार. त्याचा काय प्लॅन आहे तो आपल्याला कळला ना, तर त्याला कायमच गायब करणं सोपं होईल आपल्याला. होईल की, पण आत्ता पत्ता त्याचा हुडकायचा सोपं वाटलं का तुला? हा, आता जाऊन बसलाय काय माहित. सांगून गेला होता मुंबईला जातो म्हणून, गेला असेल चेन्नईला, आपल्याला काय माहित. दादा, मधमाशी मध गोळा करायला कुठं पण गेली ना तरी तिचा जीव पोळ्यात असतोय. मुळात ती पोळ्यासाठीच मध गोळा करत असते. आणि धैर्याचा जीव कुठल्या पोळ्यात आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. आता तू इथं मला मधमाशी माशीची गोष्ट सांगणार आहेस होय? जाऊ दे, तू चल माझ्यासोबत, चल. तुझ्या डोक्या बाहेरचं आहे सगळं. काय म्हणालास? आपल्या हाताबाहेर नाही सगळं, त्याला हुडकून काढूच आज. चल, बस बस बस. चालेल. काय करायलेस? काढा. आणि तो कुणासाठी? धैर्यांसाठी. आजारी आहेत ना ते. काय गरज नाही काढा करायची. आई, अगं दारावर कोणी ताण द्यायला माणूस आला तर तो कोण आहे हे न बघता त्याला पाणी द्यावं असं तूच म्हणतेस ना? तुझेच शब्द आहेत नाही.
मग अगं धैर्य तिकडे ताप आणि फनफनले तरी काम करायलेत. तुला काहीच वाटत नाहीये का ग त्यांच्याबद्दल? नाही, काही म्हणजे काहीच वाटत नाही. आम्ही काही त्यांना निमंत्रण दिलं नव्हतं इथे यायचं, की ते इथं आलेत आसरा घ्यायला. ते जे काय करायलेत ना ते मुद्दाम आणि स्वतःच्या इच्छेने करायला. बास झालाय. मला माहितीये तू भाऊंच्या विरोधात जाऊन काही नाही करणार. अगं पण एकदा धैर्यांना माणुसकीच्या नजरेने बघ की. नको असं वाईट वागू. करू दे मला काढा. चावी अगं बोलल्यास तू. माझं काय म्हणणं आहे ते तुझ्या कानांपर्यंत पोहोचतच नाहीये. मला जरा शांतपणे विचार कर आणि मग कर तुला काय हवं ते. मी नाही अडवणार. लय झालं काम. चला आत. चला म्हणलं ना. लहान आहेसा कशा पायी हट्टीपणा करताय. जरा तुमच्या घरातल्यांचा विचार करा. तुम्हाला या अवस्थेत काम करताना बघितलं तर काय वाटेल त्यांना. आमच्या घरात काम करत असताना तुमचं जर काही बरं वाईट झालं तर त्याचा समद खापर आमच्यावर फुटल. म्हणून म्हणते आज चला. आणि त्यापेक्षा तुमच्या आईचा विचार करा जरा. तिने जर तुम्हाला असं बघितलं तर काय वाटेल तिच्या मनाला. त्या कशा का असेना प्रत्येक आईचा आपल्या मुलावर जीव असतोच. म्हणून आई म्हणून तुमच्या काळजीपोटी सांगायले. चला. ह्यांचा काय आता आईवाला ड्रामा सुरू झालाय. मस्त जिरत होती यांची. काय नवस बाई. धैर्य मुजुमदार, तुमच्या टीम मध्ये कोण पण येऊ दे, नाहीतर तुम्ही वाटेल तेवढे डाव खेळा, पण मी तुम्हाला जिंकून देणार नाही. तो धैर्य मुजुमदार माणूस आहे का मशीन? किती राबला तरी थकतच नाही. मी पण दीपा दीपा बघतेच ह्याला.
काय करायला आहेस? काय भांडायचंय होय? भीती गोळा करायची. असं जर का आत गेलास ना तर माहिती नाही मिळणार, बाहेर काढते. हा कसं आहे, मधमाशीच्या पोळ्यात शिरायचं तर सावधगिरी बाळग, हळू, मगच मध मिळतोय, नाहीतर मधमाशा चावतात. हे तू बंद कर. तू मदन मधमाशीची गोष्ट बंद कर बर का. काल व्हिडिओ बघितलेला तेच डोक्यात राहील. मग नीट सांगायचं तर सांग, ह्याचं घर जाळायचं का पाडायचं ते? चाळायचं पाडायचं नाही, पाळत ठेवायची, ते पण हळू. चल चल काय चल ठीक आहे. हे भास्कर, इथं कशाला आणलेस? बहिणी इकडे कशाला मारायला येईल? दादा धैर्य कुठं असेल ना त्याचा नेम नाही बाबा. पेशन्स ठेव की. ये बघूया की. बसा. नाही नका, मी ठीक आहे. बसा बसा. काळ्या दे, मला जरा बोलायचंय तुमच्या संग. सॉरी पण आता नाही बोलू शकत मी. नाही म्हणजे मला अपमान नाही करायचा आहे तुमचा, पण बाहेर बरंच काम पेंडिंग आहे, ते मला लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजे. सो आपण प्लीज नंतर बोलूया. काम होत राहील. तसंही मला आडवळणानं बोलायची सवय नाही, त्यामुळे स्पष्टच बोलते. तू काढा प्या आणि तुमच्या घरला जावा कायमसाठी. काय ना, तुम्ही अशा 100 परीक्षा जरी पास केल्या तरी माझा आणि भाऊंचा निर्णय नाही बदलणार. तुमचं आणि सावीचं नातं आम्ही कधीच मंजूर करणार नाही. आई अगं सावे, मधी बोलू नको सावे. आत्तापर्यंत तूच बोलत होतीस आणि स्वतःच्याच मनाचं खरं करत होतीस. मी आले तुझ्या मधी, आता मध्ये बोलू नकोस. हे बघा, मी माझ्या पोरीच्या लग्नाची लई स्वप्न बघितले. तो तिला सुखाचा संसार मिळावा म्हणून देवाकडे काय काय मागणं मागितले, पण तिला जसा संसार मिळावा याची इच्छा केली ना, त्यापेक्षा उलट घर आहे तुमचं.
त्यामुळे माझ्या पोरीला जीवघेणा सासुरवास सहन करण्यासाठी तुमच्या घरात कधीच धाडणार नाही मी. ते काही म्हणून मी हात जोडते तुमच्या पुढं. हो तर पदर पसरते. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा. माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळ नका करू. माझ्या घरात तुमचं काही बरं वाईट झालेलं मला अजिबात नको. आधीच तुमच्यामुळं आणि तुमच्या घरातल्यांमुळं माझ्या घराने खूप सहन केलंय. आता आणखी नको. तुम्ही जावा इथनं. तुम्ही मला माझ्या आईसारख्यात, प्लीज असे हात जोडू नका प्लीज. सावी लेक आहे तुमची, मग तुमच्या मनातली तिची काळजी मी समजू शकतो. पण तिचा होणारा जोडीदार म्हणून मी सुद्धा एक गोष्ट सांगतो, मी खूप बदलवलंय स्वतःला. मी असंच एक ना एक दिवस माझे घरातले नक्कीच बदलते. आणि तेव्हा सावीसाठी सासर म्हणून मुजुमदारांचं घरच योग्य असेल. तुम्ही जितक्या ठामपणे मला सांगताय ना, त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त ठाम आहे मी माझ्या प्रेमावर. आणि त्यामुळेच ते सिद्ध करण्यासाठी, तुमचं आणि भाऊंचं मत बदलवण्यासाठी मी ही लढाई लढतोय. आई, मी लग्न करणार तर सावीशीच, तेही तुमची आणि भाऊंची परवानगी घेऊन. ए दादा, तू बघ, तू धैर्यच आहे ना. अरे तुला कळतंय काय? अरे आपण धैर्य मुजुमदारला हुडकायला आलोय. धैर्य मुजुमदार, मुजुमदाराचा पैसा का नाही त्या धैर्याच्या पायाशी लोळतोय. त्याला बघितलं का? याचा अवतार तरी बघ. हे असली कामं करणार आहे तो.
तुला का नाही आज असं मोठा डिटेक्टिव्ह झाल्यासारखं वाटायला लागलं, म्हणून तुला जिथं तिथं धैर्य दिसतोय. माहिती दादा, 100% सांगतो हा धैर्यच आहे. अरे हा धैर्य मुजुमदार नाही रे. चल थांब 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 की आपण जवळ जाऊन बघूया. चल भास्कर, तू थांब, मी जातो. ही दोघं इथं काय करायला? यांनी धैर्याला बघितलं तर संपलं सगळं, वाटच लागली. हे भास्कर पळून जाईल तो. अरे तू तुझी डिटेक्टिव्ह गिरी थांबव ना यार. थांब. अरे ऐक ना भास्कर. भास्कर काय हो? तुम्ही असं चिखलात काय करताय? तुझा फालतूगिरीमुळे चिखलात पडलोय मी. उचल. तुझा पाय घसरला. अरे थोबाड बंद कर. उचल मला. मुजुमदार चक्क नाईकांच्या घरी काही काम होतं का? काय काम असं नाही ते आपलं सहज सहज ह्या भागात आलेलो तर म्हणलं भाऊंना भेटून जावं. बरीच दिवस भेट झाली नाही ना. बाऊलला भेटायचं होतं. हा मग असं मागच्या दाराने का आला तुम्ही? आमच्या घराला पुढचं दार पण आहे. आमची कार इकडनं मागणं आली. म्हणलं एवढा मोठा वळसा घेऊन पुढे जायचं कशाला, म्हणलं इथनच जाऊयात म्हणून इकडनं आलो आम्ही. हा अच्छा चला मग भेटा भाऊंना. नाही 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 आता नको. या अशा कपड्यात कुठं भेटू आम्ही त्यांना? हो आमचे भाऊ मातीतलेच आहेत. काय नाही होत. चला. नाही नाही आता नको. नंतर कपडे बदलून येतो आम्ही. होय होय आता नको. नंतर भेटूया की. हा चला. अगं काय वेडेस की काय करत होतीस तू? ही मूर्खपणा करू नकोस. आता का अडवलंच मला? धैर्यानं परत आणायचंय ना, तर मग मला देवीचा धावा करायला पाहिजे. हे बघ मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. विलास आणि भास्कर गेलेत ना शोधायला, तर काहीतरी बातमी घेऊन येतील नक्की. शांत बस. नाही नाही ते येतील तेव्हा येतील, पण मी त्यांची होणारी बायको आहे ना. मग मग मला त्यांच्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजे. मला जाऊ दे. अगं ऐक तरी. हिरा असं वेडेपणा करू नकोस. माझ्या डोक्याला काय कमी ताप आहे का? माझा ताप वाढू नको. काय झालं बोल? काय झालं? योगी बरं झालं तू वेळेवर आलास. अरे कापूर जाळून हातावर ठेवत होती ती. तू जरा समज दे तिला. तिला नाही, तुला जास्त समजवायची गरज आहे. कुणामुळे होतंय? कुणामुळे? तुझ्या धैर्यामुळेच ना. अरे हो पण त्याला शोधायला गेलेत ना. अरे पण कधी येणार? अख्ख्या कोल्हापुरात तुझा धाक आहे आणि तुझ्या पोरग्यावर धाक नाही.
हे बघ, आता काही तासच तुझ्याकडे शिल्लक राहिलेत. आता जावाई बापू जर घरी आले नाहीत तर या पोस्टरचं काय होईल तुला माहीतच आहे. आता देवीचा धावा माझ्या मुलीनं नाही, तुला तुला करायची गरज आहे. चल चल. चल. धैर्य कधी परत येणार? थँक्यू. आता जर तुम्ही नसताना तर माझी काय अवस्था झाली असते काय माहिती. थँक्यू सो मच. धैर्य पास करा आता. अजून किती त्रास सहन करून तुम्ही ही परीक्षा देणार आहात? तुमचं माझ्यावरती प्रेम आहे आणि माझ्यासाठी तेवढेच बास आहे. तुम्हाला ते सिद्ध करायची गरज नाहीये. किती वेळा सांगू तुम्हाला आता? धैर्य